म्हणजे गुजरात सरकार आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करते, घटना पाहिजे सरकार राज्य करते. मोबाईल या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमाच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नराधमावरती पांघरून घालण्याचं काम करतात. दुष्कृत्य झाल्यानंतर दादा मोबाईल सर सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण ज्या वेळेला सर्व दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावरती उतरण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. आज आपण महाराष्ट्र बंदचा पुकार केला होता. या सरकारमध्ये हिंमत नाहीये. आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही. असं हे निर्डावलेलं सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते. जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच, मग करायचं काय? त्यांनी त्यांचे चोले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदाला अडथळा निर्माण केला गेला. काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले. कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख सुरू आहे, न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा मला एक विश्वास आहे, बरोबर आहे. पण कोर्ट तेवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतात हे काल कोर्टाने दाखवलं. याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो. म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकतो. आज आपण इकडे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या निंदेच्या सरकारविरुद्ध एक विशाल धगधगते आहे. आमच्या बंदाला बंद केलं, कशासाठी बंद केलं होतं? महिलांना सुरक्षा पाहिजे, मुलीला सुरक्षा पाहिजे, माताला सुरक्षा पाहिजे, मुलींना सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता. त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणलात. मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता 21-22 ऑगस्टला. भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या. तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते? का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता? आणि या नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखीन कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत. जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांघरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. ज्यानी मग तो मराठा समाजाचा विषय असेल, एसटीचा विषय असेल, ही काही माणसं